IRCTC जी सगळ्या ट्रेनला खाद्यपुरवठा करते, जे प्रवासी असतात ट्रेनवर त्यांना खाद्यपुरवठा करते, त्या IRCTCच्या मुंबईच्या वेस्ट झोनमधले जितके काही कॅन्टीन आहेत ते सगळे बंद आहेत अशी माहिती आम्हाला मिळाली। म्हणून आम्ही आलेलो आहोत शिवडीला, ज्या शिवडीला IRCTCचं अशाच प्रकारचं एक कॅन्टीन आहे। आता इथे जे बघताय तुम्ही, या कॅन्टीनमध्ये म्हणजे याच जागी IRCTCचं हे क्लस्टर कॅन्टीन आहे। इथून अनेक मोठमोठे अनेक महत्त्वाचे जे ट्रेन्स आहेत त्या सगळ्या ट्रेन्सला खाद्यपुरवठा केला जातो। इथेच ते ट्रेन्स जी आहे त्यामधलं खाद्य जे आहे ते बनतं, सामान बनतं। पण आज जर आपण पाहिलं तर हे जे कॅन्टीन आहे ते कॅन्टीन या ठिकाणी बंद आहे, यांचं किचन या ठिकाणी बंद आहे, कारण की या किचनमध्ये गॅस पुरवठा झाला नाही आहे असं त्या इथल्या कामगारांचं म्हणणं आहे। आपण जर पाहिलं तर इथे पूर्ण कॅन्टीन जे आहे ते या ठिकाणी बंद ठेवण्यात आलेलं आहे आणि त्याच्यामुळे सध्या गॅस पुरवठा न झाल्यामुळे, गॅस पुरवठा आत्मने होत नसल्यामुळे हे कॅन्टीन आज बंद आहे असं सांगण्यात आलेलं आहे। एकूणच सध्या जितक्या ज्या ट्रेन आहेत त्या सगळ्या ट्रेनला या शिवडीच्या या कॅन्टीनमधून खाद्यपुरवठा होत असतो। मात्र संपूर्ण हे जे कॅन्टीन आहे सध्या त्या कॅन्टीनमध्ये इथे आज LPG गॅस जो आहे तो पुरवठा झालेला नाही आहे। त्यामुळे अनेक महत्त्वाचे जे ट्रेन्स आहेत, जसं की राजधानी असेल, जसं की दुरंतो असेल, जसं की तेजस एक्सप्रेस असेल, वंदे भारत असेल, अशा अनेक ट्रेन्स ज्या आहेत त्या सगळ्या ट्रेन्सला याच ठिकाणावरून खाद्यपदार्थ बनतात आणि ते डिस्ट्रीब्यूट केले जातात। मध्य रेल्वेच्या असतील किंवा वेस्टर्न रेल्वेच्या असतील, त्या सगळ्या ट्रेन्सला इथूनच खाद्यपुरवठा केला जातो। मात्र गॅस नसल्यामुळे या सगळ्या ट्रेन ज्या आहेत त्या ट्रेनला होणारा खाद्यपुरवठा आज केला गेला नाही आहे असं इथल्या लोकांचं म्हणणं आहे। मात्र ते ऑन रेकॉर्ड बोलायला तयार नाही आहेत। IRCTCचे असे संपूर्ण मुंबईमध्ये 7 ठिकाणी कॅन्टीन आहेत, 7 ठिकाणी त्यांचं बेस किचन आहे आणि या वेगवेगळ्या क्लस्टर किचनमधून रेल्वे गाड्यांमधून जे प्रवासी प्रवास करतात मुंबईच्या, त्या सगळ्यांना खाद्यपुरवठा हा केला जातो। पण गॅस नसल्यामुळे त्यांचा खाद्यपुरवठा झालेला नाही आहे। पवई, कुर्ला, शिवडी, त्याचबरोबर वलसाड अशा वेगवेगळ्या ठिकाणी हे क्लस्टर कॅन्टीन आहेत आणि या सगळ्यांमधला गॅस पुरवठा हा बंद आहे अशी सूत्रांची माहिती होती। तीच माहिती बघण्यासाठी आपण शिवडीला आलो होतो आणि शिवडीच्या कॅन्टीनमध्ये आपल्याला तीच परिस्थिती दिसून आलेली आहे। त्यामुळे IRCTCच्या सगळ्या अधिकाऱ्यांचं नेमकं याच्यावर काय म्हणणं आहे हे देखील बघावं लागेल आणि ही परिस्थिती लवकरात लवकर सुधारण्यासाठी तर रेल्वे बोर्ड, रेल्वे प्रशासन नेमकं काय भूमिका घेतं हे देखील बघणं महत्त्वाचं असणार आहे। कॅमेरामन विनेश अक्षय भाटकर, ABP माझा, मुंबई। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।